नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। भारताच्या सार्वजनिक बँकांमध्ये आमूलाग्र बदल। सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात विशेषतः सार्वजनिक बँकांमध्ये आमूलाग्र बदल झालाय, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला जात असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप तथ्यहीन असल्याचं सीतारामन यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून स्पष्ट केलंय। दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 2023 ते 2024 या वर्षात 1,41,000 कोटी रुपये इतका आतापर्यंतचा सर्वाधिक नफा निव्वळ नोंदवला असून बँकांच्या अनुत्पादक मालमत्तेत घट झालेली आहे। मार्च 2018 मधल्या 14.58% सर्वोच्च स्तरावरून सप्टेंबर 2024 मध्ये 3.12% घसरण झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलेलं आहे।